पन्हाळा गडावरील सादोबा तलाव परिसरात अतिक्रमण प्रकरण या प्रकरणी हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्यात। जिल्हाधिकारी कार्यालयावर या संघटना धडक मोर्चा काढणार आहेत। पन्हाळा किल्ल्यावरील सादोबा तलावात झालेल्या अनधिकृत 3 मजली बांधकामाविरोधात आता हिंदुत्वनिष्ठ संघटना आक्रमक झाल्यात। पन्हाळा गड वाचवण्याकरता आज जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात येणार आहे। मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे। मुंबईतील 12 विभागात आजपासून 10% पाणी कपात होणार आहे। पाणी कपात करण्याचा पालिकेचा निर्णय, त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरा असं आवाहन पालिकेकडून करण्यात आलंय। पालिकेला पाणी पुरवठा करणाऱ्या पिसे येथील न्यूमॅटिक गेट सिस्टीमच्या वार्षिक परीक्षणाच्या कामासाठी आजपासून सुरुवात होती आणि त्यामुळेच हा 10% पाणी कपात करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। भगतसिंग कोश्यारी हे 2019 ते 2023 दरम्यान महाराष्ट्राचे राज्यपाल होते। भगतसिंग कोश्यारी हे महाराष्ट्राचे राज्यपाल या पदावर असताना त्यांच्या वक्तव्यामुळे अनेकदा वाद निर्माण झाले। भगतसिंग कोश्यारींना पद्मभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आणि विरोधकांकडून मात्र संताप व्यक्त करण्यात आलाय। पाहूयात। हे जे कोश्यारी नावाचे गृहस्थ आहेत ते महाराष्ट्रात राज्यपाल असताना त्यांनी जे उपत्याग केले, सगळ्यात आधी लोकशाही संविधानाची हत्या करून ठाकरे सरकार, उद्धव ठाकरे यांचं सरकार उलथवून टाकलं। भारतीय जनता पक्षाचं किंवा शिवसेना तोडून त्या गटाचं सरकार आणायचं होतं आणि ते त्यांनी करून दाखवलं आणि त्यासाठी लोकशाही, संविधान आणि महाराष्ट्रातील जनतेच्या लोकभावना पायदळी सोडवल्या। रामकृष्ण हरी। कारण का आम्हाला फार दुःख झालं होतं त्यावेळेस, म्हणजे ते जेव्हा महाराष्ट्रात होते। आजही आम्ही विरोधात, ठीक आहे, गव्हर्नर साहेबांचा एक वेगळा मान असतो, पण त्यांच्या काळात त्यांनी जी म्हणजे ज्यांना आमच्या देवाचा मान आहेत, आम्हाला आमचे श्रद्धास्थान आहेत, असे महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाईंबद्दल वगैरे ज्या कॉमेंट्स केल्या ना, त्या आम्हाला वेदना देऊन गेल्या। त्यामुळे ते एक मनात नेहमी तेवढी कटुता आणि दुःख हे आयुष्यभर राहील। कारण का ज्यांचे आपले श्रद्धास्थान आहेत त्यांच्याबद्दल अशा कॉमेंट्स करणं हे चांगलं नाही हो, आणि एका वयस्कर आणि पदावर असलेल्या माणसाने, त्याच्यामुळे आम्हाला खूप वाईट वाटलं। संविधानाची पायमल्ली करणाऱ्या माणसाला पद्म पुरस्कार देणं हे दुर्दैव आहे। देश आपला कोणत्या दिशेने चाललाय याचं ते सूचक अशा स्वरूपाचं हा निर्णय आहे। पुन्हा एक दुर्दैव, एक गंमत नव्हे तर कसं दुर्भाग्य असते, क्रूर तशी तट्टा लावली। कोश्यारी सारखा विकृत माणूस हा पुरस्कार देतोय म्हणून आम्ही, माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी पुरस्कार स्वीकारला नाही आणि आज आता त्यांनाच पुरस्कार देऊन या स्वरूपाच्या शिवशाहू फुले आंबेडकर आणि संविधानवादी एकंदरीत विचाराच्या सर्व कार्यकर्त्यांचा अपमान या निर्णयाच्या अनुषंगाने झाला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।